जय श्रीराम भाई लोक. आम्ही सर्वजण दर्शनाला निघालोय. यतीश नाईक कृपया आपण मागे बघा. हा सो गाईस आता आम्ही निघालोय रोहन दादाच्या घरून आरती करून. सुंदर मदनारी पंचामन मनमोहन वाटे सुरकारी सत्कोटीचे बीज वाटे उच्चारी रघुपती लग्नामा दासा अंतरी. जय देव सापडले प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. वासुदेवम श्रीराम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. आम्ही सर्वांच्या इथे दर्शनाला जाणार आहोत आणि आमचा पुढं युवा नेतृत्व मोहित गुलाला मोहित गुलवी ते आमचे पुढाकारी. व्हीव्हीआयपी 15 मिनिटात दर्शन कोणी करू शकतो का? 15 मिनिटात करून दाखवले पाहिजे. तो गाईस आता आम्ही चाललो दिशांत पाटीलच्या घरी दर्शनाला. तर दिशांत पाटीलचं घर आम्हाला माहित नाही पण आम्ही निघालोय. कुठे निघाल्यावर आपण बहादूर. त्याच्यानंतर एक अजून स्पेशल ठिकाणी आम्ही जाणार आहोत. शेवट परत बघा तुम्हाला दाखवीन. आता मागच्या ब्लॉग मध्ये मी काय दहीहंडीचा ब्लॉग बनवलेला त्या ब्लॉगच्या रिलेटेडच आहे. तर सो गाईस चला कंटिन्यू आता पुढे जाऊ आपण पहिले दिशांत पाटीलच्या घरी. सो गाईस दिशांत पाटीलने आम्हाला आमंत्रण नाही दिलंय. मला नाही दिला यांना पण नाही दिला यतीशला पण नाही दिला. फक्त मोहित गुलवीला दिलेला आहे. तर आता काय करायचं आपण? पैसा बोलताय ना रे. पैसा नाही और कुछ है हे पागल. व्हीव्हीआयपी तर आपल्या जो एकच येणार आहे गणेश मुसांडे. तर आज पहिले तर आम्हाला घर तर माहित नाही पण घर शोधू. त्याच्यानंतर घरात फक्त पहिले मोहित गुलवी जाणार आहेत आमचे भाई. त्याच्यानंतर आम्ही मागेच राहू. आम्ही जाणार नाही कारण आम्हाला आमंत्रण दिला नाही म्हणून आम्ही जाणार नाही. फायनली आम्हाला दिशांत पाटील भेटले. त्याच्या घरी आम्ही जाणार नाही आहोत. फक्त बाई जाणार आहे. आम्ही बाहेर उभं राहणार आहोत. तो काही बाई चालले आता दिशांत पाटीलच्या घरात. आम्ही सगळी बाहेर थांबलो. हे बघा आम्हाला आमंत्रण नाही दिलं म्हणून आम्ही बाहेर थांबलो. बाई दर्शन घेऊन तेव्हा आम्ही आतमध्ये जाऊ. हा भाई काय बोलत होता किंग मेकर उपाध्यक्ष. हा म्हणलं एवढं काहीच आम्हाला दिशांत दादाने इन्व्हाइट केले. या आतमध्ये बोलले घराण्या चला घरात जाऊ दिशांत पाटीलचे. फायनली आम्ही दिशांत पाटीलच्या घरात शिरले. हे बघा याला इन्व्हाइट केलं फक्त. आम्हाला दारावाल्या बोलवले. एवढं काही यो दिशांत पाटील तो बघा बरं याने आम्हाला आमंत्रण नाही दिलं तरी आम्ही यायला इथं मोदक खाला. गाईस आम्हाला केल्याची वेपर ना पिस्ता भेटले इथं नाश्त्याला आणि राक्षसांना पिस्ता दिले. पिस्ता दिले. दिशान बटाट्याची वेपर आणल्यात ती बरा लागता. तुम्ही पिस्ता आणले इथं. सो गाईस हे आवऱ्यावी पिस्ता जरा चढवले. फक्त फॉर्मॅलिटी आधी ठेवले. बाकी वेपर ही पण सगळं संपवले. आलाय का नाही मग दिशान काय झाला पडता वाचलेलो आम्ही. दिशान बॉडी बिल्डर. आता आम्ही आले आमचे कोचचे गरम पाया पडायला. आमच्या अंडीचे कोच सर्व आमच्या अंडीचे पण युवच अंडीला पुढच्या वर्षी सगळं तयार आहे ना. आम्ही प्रॅक्टिसला आम्हाला काजू बदाम खाऊन ताकद देतात म्हणून 8 उतरवले आमच्या. आता पुढच्या वर्षी आम्ही पण आहे मग आम्ही 9 किंवा 10चा ट्राय करू. आणि हा पुढच्याला तुमचा असा सपोर्ट राहू दे सगळ्यांच्या. असेच राहा. दोन शब्द बोला ना. दोन शब्द आपले दोन्ही इतके बोलतात. जय श्रीराम बोला. बॉडी बिल्डिंग कोच. सो गाईस हेच ते काजू बदाम ते आम्हाला अण्णांनी खाऊन आम्हाला माजवले. तसं 8 उतरवल्या 4 वेळा बदाम आणतो. हे प्रसाद पण घेतो मग. सो गाईस फायनली मी तुम्हाला दाखवायला आणले ते जागो. मी कौशम सांगत होतो तुम्हाला एकदम स्पेशल जागे. तर तो विशाल दादाचा घर. फायनली आम्ही सगळे आलेलो आहोत तिथे. आता याचा
आमच्या इथे घरात गणपती आहेत, त्या गणपतीचे अरे यो ते ना, decoration एक banner केलेलं लावलं. तुम्हाला दाखव. So guys, चला आता ईशावरती. आता ईशात डेकोरेशन चालू होतं. वाघाला फोटो दिसला पहिला तुम्हाला. यो बाई, यो वाघ आमचा. यो, यो. दर्शन अप्पा कोच बोलते कोच. आम्ही चौघ ये ट्रॉफ्या बघा ट्रॉफ्या. आणि बाबा उमेदवार आहेत आपले गजू अंकल. हे 2 कोच आमचं, यो 1 कोच. आपलं फोटो आहे का सिंगल सिंगल. तोच एक आपला ग्रुप आहे. बाकी ग्रुप आहे ना, फक्त वाघायला एकटा दिले बघ इथं. योग्य शाकाहारी वाघ. भारी गेले बघ. इथे बघा आम्ही तर लावलेले 4 जागेवर 4 तर. नाव दाखव नाव. कुठं पाईपलाईन, भिवंडी बायपास, दिघे साहेब चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक भिवंडी. आणि बॅनर भिवंडीचा युवराज, म्हणजे पुढच्या वर्षी राजा होणार. आणि हे बघा पूर्ण डेकोरेशनचा सर्वे करता विशालला मात्र. चांगलं संदेश. हा, बचत पाण्याची गरज काळाची. मस्त डेकोरेशन केलेलं भाई लोक. डेकोरेशन आवडलं असेल तर ब्लॉगला लाईक करा. आणि काय बोल दिशान, सबस्क्राईब करा. मी आता गणपती दाखवतो तुम्हाला आपला. गणपती बाप्पा आणि इथं आपला मावला. परत हे कोण, नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सुद्धा पुतळा बनवलेला आहे. आणि ऑपरेशन सिंदूर, जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला जातीवाद हल्ला, त्याच्यात आपले काही मौबन टार्गेट झालेले, त्यांचा फोटो सुद्धा लावलेला आहे. 4 वेळा हे मागे असतं, हे बिल्लाचे असतं, हे मागे इकडे. सामूहिक विजेतेपद पटकावणारा गोविंदा पदक म्हणून त्यांचा सन्मान झाला. माऊली दहीहंडी फोडण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला. तसेच खासदार दहीहंडी, शंभूराजे धर्मवीर दहीहंडी, आपला माजी आमदार, या दहीहंडींवर त्यांनी यशस्वी 8 थर लावले. म्हणूनच श्रीकृष्ण गोविंदा पथकाचं दोन्ही गावाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. देशाभिमान जागवणारा आणि भारतीय सैन्याच्या प्रती गर्व वाटावा असा पाकिस्तानवरील प्रतिहल्ला दर्शवणारा ऑपरेशन सिंदूर यावर नजर टाकूया. भारताचा स्वर्ग म्हणून समजला जाणारा जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी भारतीय पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यामध्ये 26 भारतीय नागरिक आणि 1 नेपाळी नागरिक यांचा समावेश होता. आतंकवाद्यांनी गोळी मारत असताना त्यांना प्रथम धर्म विचारला. पुरुषांचे कपडे काढून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना मुस्लिम प्रार्थना म्हणण्यास सांगितली. ते हिंदू आहेत याची खात्री पटल्यानंतर त्यांच्यावर शस्त्र हल्ला केला व त्यांना जीवे मारले, आणि तेही त्यांच्या परिवाराच्या समोर. भारत सरकार व भारतीय सैन्य अजून का बदला घेत नाही, ही सर्व बाब सर्व माध्यमांमध्ये, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये झळकू लागली. केंद्र सरकार आणि भारतीय सैनिक लष्कर दळामध्ये तात्काळ तीव्र अशा सभा झाल्या. जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकियों ने मासूम देशवासियों को जिस बेरहमी से मारा है, उससे पूरा देश व्यथित है. कोटि कोटि देशवासी दुखी हैं. ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है. देश के दुश्मनों ने
भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी। पाकिस्तान जो भाषा समझता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया। 6 मे 2025 रोजी भारतीय लष्कर दलानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांचा वापर केला गेला. स्वदेशी आत्मघातकी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या पाकिस्तानातील मुजफ्फराबाद आणि कोटली आणि पाकिस्तान पंजाब प्रांतातील बहादुरपूर यामध्ये 6 ठिकाणी चोवीस हल्ले केले. लष्करी दौडा आणि देशद्रोहाशी जोडल्या गेलेल्या आतंकवादी ठिकाणी लक्ष केलं आणि त्यांना उद्ध्वस्त केलं. भारतीय हल्ल्यात मुजफ्फराबादमधील बिलाल मुजीवर SPALC मिसाईल आणि AAFL केले. हे सामने पाकिस्तानमधील 4 आतंकवादी केंद्रावरून प्रशिक्षण घेऊन मुंबईवर हल्ला केला होता. त्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्राला सुद्धा भारतीय लष्कराने उद्ध्वस्त करून टाकलं. 23 मिनिटांच्या या हल्ल्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले असा दावा भारताने केला. भारताच्या या प्रतिहल्ल्यानं प्रत्येक भारतीय नागरिक आनंदाने नाचू लागला. फटाके फोडून भारतीय जवानांच्या प्रती सद्भावना व्यक्त केल्या गेल्या. तर मित्रांनो, या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय वायुसेनेचा पायलट म्हणून विंग कमांडो मोनिका सिंह आणि तिची सोबत केली कर्नल सोफिया कुरेशी हिनं या भारतीय सेनेतील 2 वीर महिला जवानांनी या वायुसेनेचं प्रतिनिधित्व करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. आणि सर्वजण आनंदाने आणि अभिमानाने म्हणायला लागले, भारत माता की वंदे मातरम. तो गाईस वर्किंग मॉडेल बघण्यासाठी तुम्ही नक्कीच या इथे. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही लोकेशनवर टॅप करा. तुम्ही या नक्की इथे बघण्यासाठी. खूप छान केलेलं आहे. आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये ज्यांचं व्हॉइस आपण ऐकले, व्हॉइस ऑफ भिवंडी ठाणे रवी सर, अरे व्हिडिओ काढतात आपण पण, मनोहर तरे यांचे व्हॉइस या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही ऐकलं असेल. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्ही नक्की या बघण्यासाठी. आणि जे 2 मेन विंग कमांडर होते, व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी, यांचं सुद्धा बॅनर लावलेलं आहे. सो गाईस, आता आम्ही आले आहोत आपले नायकांच्या राजाचे इथं. नाईक 2.0 वालेले आले. झालं आता भाऊ एकदा कसं डेकोरेशन केले आम्ही. भक्ती तेजस मडवी हे गायन स्पर्धेसाठी नाव आलेलं आहे.
ऍड करून घ्यायची. ती तेजस मडवी. बेटा तुझं इयत्ता सांगायची. इयत्ता कितवीला आहे? नसली. ओके. भक्ती तेजस मडवी. Guys, बघू शकता तुम्ही आता आपल्या इथे चित्रकला स्पर्धा चालू आहे. खूप सारी मुलं आलेले चित्र काढण्यासाठी. नर्सरी केजी काय काढतोय? ते चौथीपर्यंत पहिला गट, आयोजक दर्पण नाईक 5वी ते 7वी पर्यंत आणि दुसरा समोर गट. अँकर बसलेले आहेत आपले दर्शन अप्पा. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या दोन्ही गटाचे दर्शन अप्पा कधीपासून चालू आहे? आयोजक मंडळातर्फे हार्दिक स्वागत. कार्यक्रम कधीपासून ही चालू आहे? आज सुरुवात आहे आणि नक्की पुढच्या वर्षी या स्पर्धेत अनेक विद्यार्थी भाग घेतील अशी आशा आहे. अजून येत्या दिवसात काय काय कार्यक्रम आजच्या या स्पर्धेनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. आयोगातर्फे 2 तारखेला वेशभूषा आणि स्पर्धा विसर्जन दिवशी ती 8 वाजता चालू करू. आणि 3 या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली 3 तारखेला आणि 4 असे तारखेला महिलांची दर्शन नाईक, रुपेश नाईक 5 तारखेला आणि त्यांची सर्व टीम. इकडे पण चालू आहे चित्रकला स्पर्धा. अरे भाई तुम्ही नाही भाग घेतला? काय बनवले? गणपती बनवले. सो गाईस बघू एकटा रुपेश ते ज्ञान देण्याचे काम करतात. आयोजक आमचा अशा गणपती बाप्पाचा स्पर्धेमध्ये मकार रुपेश अंकलनी बनवलेला आहे. गणेश तसंच आम्ही सुद्धा होतो तिथे बनवण्यासाठी मदत करण्यासाठी. गाईस जसं दर्शन अप्पाने सांगितले येत्या काही दिवसात आपल्या गणपतीचे इथे खूप सारे कार्यक्रम होणार आहेत. तर तुम्ही सुद्धा नावं द्या, कमेंट सेक्शन मध्ये नाव टाका, तसं मी नाव नोंदवेन आणि नक्कीच मी स्पर्धेला या. टेमगरपाड्याची जिम बघू शकता. ही बघा आमची टेमगरपाड्याची जिम. टेमगरपाड्याची का टेमगरपाड्याची? हे बघा श्रीकृष्णराज व्यायामशाला टेमगरपाडा भिवंडी निजामपूर महानगरपालिका. 2 माल्याची व्यायामशाला आमची 3 माल्याचे ग्राउंड फ्लोर त्याला सोडलेला सगळी करा एसन 6 एस लावल्या ना आम्ही. 3 दिवसांच ओपनिंग आणि येत्या काही दिवसात तिची सुद्धा येत्या काही दिवसात व्यायामशाळेची ओपनिंग आहे, त्याचा सुद्धा आपण ब्लॉग बनवू. गाईस आमचे फॅन भेटले होते. सो गाईस आता आपण कुठे चाललो यतीश भाई? तुम्ही देवा रंगे पुरे ते बोल. म्हणजे नायकांचा 2.0 आता कसा बोलला? 2.0 2.0. सो गाईस बघू शकता खूप शांतता इथे. गण्या कोणतरी बोला आता. बोल यतीश तू. गणपती बाप्पा. सो गाईस आपल्या ब्लॉगचा करता धरता जय श्रीराम प्रसाद बुवा नाईक. नावाला बुवा पण कुठंच हाजीर नसतं. कॉन्टॅक्ट नंबर प्रसाद भाई राकेश शर्मा नाव द्यायचा. राकेश शर्मा काशी मिष्ठान भंडार. काशी रिटर्न. नाही त्याच्या दुकानाचं नाव काशी मिष्टान भंडार असं आहे. हा बरोबर. काशीला गेलं. तुम्ही प्रत्येकाला सिंगल जरी विचारलं ना तरी प्रत्येकाकडे माझ्यासाठी एक उपमा आहे वेगवेगळी. अरे आयफोन 16 150 केडी आहे त्याची. सो गाईस आज गण्याची खूप खोडून मारलेली आहे, त्याबद्दल गण्या आता शांततेने खूप सत्कार केलेला आहे गणेश भाऊंचा. आणि त्याचबरोबर दिशांत भाऊ यांचा नवस आहे की आपल्या ग्रुपमध्ये आल्यावर काही बोलणार नाही आणि बघणार सुद्धा नाही आपल्याकडे. बघताव ना उपकार करते का बघताव ना वाल्या काहीतरी वाक्य चुकलं तर बघतो ना नाही बघते ना. बघते ना बघतो ना. 1 eternity later. सो गाईस आता आम्ही आलेले आहोत आपले श्रीकृष्ण गोविंद पथकाला सहकार्य करणारे योगेश यांच्या घरी. आणि इथं आधीच अर्धे डाकू आलेले आहेत आमच्या पथकाचे, जसे आदेश नाईक, गणेश नाईक आणि पंकज दादा सुद्धा आलेला आहे. फाउंडेशन मधला दीपेश नाईक, वैभव नाईक, नायकांची अर्धी गँग इथंच आहे. कोण कोण यो त्यांनी बोलायला पाहिजे ना. श्रीकृष्णराज व्यायाम मंदिर तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवलेली आहे. ते जिमचा ट्रेनर आमचा
काही ऍडव्हर्टाइजमेंट कर, माझ्याजवळ ट्रेनिंग द्या असं काही. आणि बघा ही आपली टीम परत एकदा नाश्त्यावर तुटून पडणार आहे. लाजाने 5 जागा दिली आम्ही, 5 जागा असाच नाश्ता खाल्ले आम्ही. सो गाईस आता आपण आलेलो आहोत आपल्याने म्हणजे आमच्या सर्वांच्या गो टू शॉपमध्ये, प्रवीण किराणा स्टोर, मोहित दादा गुलवी फॅम टीम. प्रवीण अंकल व्हिडिओ बनवीत लावले, काहीतरी बोला आपल्या ब्लॉग बद्दल. सगळ्यांना सांगतो पबजी कोणच खेळू नका. यो भाई आम्हाला उत्तेजित करतो पबजीत केल्याने. सो गाईस तुम्ही पण इथेच या आपला किराणा सामान भरण्यासाठी. हा बघा आपल्या नाक्यावरच आहे टेमगरपाड्याच्या. चला आता डिस्काउंट काही भेटणार नाही. सो गाईस आता आपण आलेलो आहोत मोहित भाई गुलवी यांच्या घरी दर्शनाला. ए प्रसाद देते, प्रसाद घे. ए तो राकेश शर्मा, असं बोलू नको राकेश शर्मा. चौथा दिवस आहे माझा इथे. जेव्हा सांग तो गाईस पूर्ण गाव हिंडून आता टोली बसलेली आहे जेवायला बाई गुलवींच्या इथे. अरे राक्षसांनी नको गेले इकडे. मी सोयाबीनच खाता, पनीर बंद भाई. विगन बोलते विगन. अभी मजा आएगा ना भिड़ो.
कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. सो गाईस अशा प्रकारे आजचं दर्शन दिवस आमचं पूर्ण आलाय. भजन वगैरे सर्व करून आम्ही खूप मज्जा केली. खूप मज्जा आली आम्हाला सर्वांना. जाम थकलो guys. दादानी एक भजन बोललं असतं तर आम्हाला इथं तृप्ती झाली. आम्ही प्रॅक्टिस नाही केली. यतीशचा स्टॉप आला. यतीश चालला घरी. यतीशचा बंगला बघा. ए यतीश उद्या लवकर इन फ्युचर बंगला त्याचा तो. एक अभंग घ्यायचा होता भाईला, भाईनी घेतला नाही. इंटेरियर Next काय time. भाई यतीश Next जायचे time. करायचा. भाई बॉक्सिंग बिक्सिंग करते ना एक असत बाबा तू पण काहीतरी बोल आता जाऊन दे. कमेंट मध्ये सांगा तुम्ही कसा होता आमचा भजन. तुम्ही सुपाऱ्या बिपाऱ्या द्या आम्हाला, फोन बिन लावून बोलवा. कॉन्टेंट नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला असेल. सो गाईस हा व्लॉग इथेच एंड करता. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. कमेंट मध्ये सांगा कसा होता आमचा व्लॉग आणि आमची मज्जा कशी होती जी तुम्हाला जय हिंद, जय आम्ही महाराष्ट्र, दाखवली. जय श्रीराम. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या भेटूया नेक्स्ट बाबाची व्लॉग मध्ये. जय. बाय बाय.